नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आरतीनं आज मैसूर पाकची रेसिपी बनवली. पाहूत कशी बनवली ती. नंबर घ्यायला गरम आहे. खाऊन पाहतो. नंबर एक झाला मैसूर पाक. थोडं थंड होऊ द्यावं लागते. थंड झालं की टेस्ट लागते. एकटीनं बनवला काय? मम्मी आली ती नाही. कसा बनवला, काय काय घेतलं होतं, किती प्रमाणामध्ये ते एकदा सांग बरं. एक कढई घ्यायची आणि आपल्याला माप लागतं तेवढं हे घ्यायचं, वाटी नाही तर काहीतरी घ्यायचं आणि एक वाटी बेसन टाकायचं त्या वाटीनं. आधी कोरड्या कढईमध्ये बेसन टाकतात. हा, त्या कढईमध्ये बेसन टाकायचं आणि भाजून घ्यायचं. ते बेसन अगोदर नाही भाजायचं नाही, तसंच टाकायचं कोरडं. मग डबल एक वाटी बेसन टाकल्याने एक वाटी तेल टाकायचं बेसनावरच, आणि मग एक वाटी पाणी टाकायचं आणि मग 3 वाट्या साखर टाकायचं त्या सगळ्यातच. ते सगळं एकदा मिक्स करायचं ते सगळं आणि मग त्याला जाळी तर होऊ द्यायचं त्याला सगळं. मग झाल्यानं परातीला तेल लावून टाकायचं त्याच्यात. सोपी आहे की मग रेसिपी. तर आरतीनं खूप छान असा मैसूर पाक बनवला. आता सगळ्याला 2-2 वड्या देत. सगळ्याला आता 2-2, 3-3 वड्या वाटप करते. टेस्ट करताना 1-2 वड्या मी खाल्ल्या. मी काय आता जास्त खात नाही. तर मित्रांनो, मैसूर पाक जास्त काही अवघड नाही. आरती काय स्वयंपाक करत नाही, पण तरी आरतीला मैसूर पाकाची रेसिपी नंबर 1 जमते, करता येते. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.